रत्नागिरी जिल्ह्यातील 2 उपजिल्हाधिकाऱ्यांवर प्रशासकीय अनियमिततेच्या कारणावरून राज्य शासनाने मोठी कारवाई करत त्यांना तात्काळ प्रभावाने शासकीय सेवेतून निलंबित केले आहे। महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव प्रवीण पाटील यांनी राज्यपालांच्या आदेशानुसार ही कारवाई केली असून त्या संदर्भातील आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेत। उपजिल्हाधिकारी श्रीमती हर्षलता गोडाम आणि उपजिल्हाधिकारी भूसंपादन विभाग निशा कांबळे अशी निलंबित अधिकाऱ्यांची नावे आहेत। शासनाच्या आदेशानुसार हर्षलता गोडाम यांच्यावर कार्यालयात विनापरवाना वारंवार गैरहजर राहणे, परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे, आढावा बैठकींना अनुपस्थित राहणे, रजेचे अर्ज विहित पद्धतीने सादर न करणे तसेच वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना केल्याच्या कारणांवरून कारवाई करण्यात आली आहे। तर निशा कांबळे यांच्यावर दैनंदिन टपालावर स्वाक्षऱ्या न करणे, कामकाजाकडे दुर्लक्ष करणे, शासनाच्या आदेशांची पोहोच न देणे, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर स्वाक्षरी न करणे आणि कार्यमूल्यांकन अहवाल प्रतिवेदित न केल्याच्या कारणांवरून कारवाई करण्यात आली आहे। दोन्ही अधिकाऱ्यांची कृती महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 मधील नियम 3 चे उल्लंघन करणारी असल्याचं नमूद करत शासनाने विभागीय चौकशीचे आदेशही दिले आहेत। निलंबन काळात दोन्ही अधिकाऱ्यांचे मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथेच राहणार असून पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे।